नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आणि तुम्ही खूप छान असाल. तर आजचा विषय या आधी सुद्धा मी बनवलेला आहे, पण तेव्हा मी तुम्हाला भरपूर घरातल्या गोष्टी म्हणजे आपण घरी काय करू शकतो. पण कधी कधी असं होतं की कोणाला वेळ नसतं, म्हणजे तितका वेळ आपण घरच्या जो पण रेमेडी असतो त्याला देऊ शकत नाही. त्यामुळे मार्केटमध्ये असे कोणते क्रीम आहेत का ज्याने चेहऱ्यावरचा वांग काळवटपणा जातो, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि भरपूर क्रीम नाही आहेत, खूप मिनिमल क्रीम आहेत, खूप छोट्या गोष्टी आहेत. एक मास्क मी पण तुम्हाला सांगेल, परंतु खूप छोट्या गोष्टी आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. त्यामुळे सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आता वांग येणे किंवा चेहरा काळवटपणा होणे याची जर कारणे आपल्याला माहीत झाली तर आपण नक्कीच म्हणजे ती गोष्ट आपण करणार नाही असं होतं. तर आता कशाने होतात? आता सूर्याची किरणामध्ये जास्त असल्याने आपल्याला खूप वेळ म्हणजे समजा आता खूप आपण 5-10 मिनिट असेल तर नाही, बट खूप वेळ जर आपण डायरेक्ट सन कॉन्टॅक्टमध्ये असेल तर आपल्याला काळवटपणा येतो. आपले हार्मोन्स इनबॅलन्स झाले असतील जे प्रेग्नन्सी दरम्यान किंवा कोणत्या आजारादरम्यान होतात. अनुवांशिकपणे जर आपल्या कुटुंबात ती पद्धत असेलच, तो आजार असेल तरीही होऊ शकतं. किंवा विटॅमिन ए, विटॅमिन B12, विटॅमिन सी याची कमतरता असली तरी सुद्धा आपल्याला वांग काळवटपणा येऊ शकतो. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे चुकीची कोणतीही क्रीम, कोणतीही गोष्ट वापरली तरी सुद्धा काळवटपणा वांग येतो. आता ही कारणे झाली, तर आपण काय करू शकतो? आता आपण कारणे आणि त्याच्यासोबत आपण त्याचे काय उपाय करू शकतो. सनच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तुम्ही SPF 50 पासूनचे सनस्क्रीन वापरू शकता. विटॅमिन A, B12 असे जर विटॅमिनचे कोणतेही सेन्सी तुमच्या शरीरात असतील तर ॲव्होकाडो झालं, ग्रेप झालं, पालक भाज्या झाल्या, बीटरूट झालं, बदाम झालं, दूध झालं, अंडी झाली, ह्या सर्व गोष्टीमध्ये हे विटॅमिन असतं. त्याचा मुबलक आहार आपण घेऊ शकतो. हार्मोन्स बॅलन्स झाले असतील तर सर्वात चांगला डॉक्टरशी आपण संपर्क साधायचा. आणि जवस आपण आपल्या दररोजच्या रुटीनमध्ये असायला, मग जवसची तुम्ही चटणी करा, जवस चमच्याभर खा, काही त्याच्यात प्रॉब्लेम येत नाही. परंतु अशा गोष्टींनी या सर्व जे आपण आता कारणे सांगितली ते कमी व्हायला मदत होतात. आणि अनुवांशिकपणे असेल तर याच्या वेळेस आपल्याला नक्की डॉक्टरचा सल्ला घ्यावा लागतो. ते जे गोष्ट आपल्याला सजेस्ट करेल ते करावं लागतं. आता वांग ना ही मर्यादा फक्त एजपुरती राहिलेली नाही, म्हणजे कोणाची एज जास्त आहे तर वांग आलेलं नाही. आता खूप यंग जनरेशनला सुद्धा डोळ्याच्या खाली काळवटपणा, चेहऱ्यावरती काळवटपणा किंवा खूप अशा गोष्टी आलेल्या आहेत ज्या आपल्याला खूप वयानंतर व्हायच्या पण आता त्या आधीच आलेल्या आहे. आणि त्याचं रिझन खूप आपल्याला सगळ्यांना माहिती असतं की चुकीचा आहार आपण घेतो, आपली धावपळीचं जीवन असतं, आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी तेवढा वेळ मिळत नाही. आणि या सगळ्यांच्या गोष्टीचा एकच असतो की स्किनवरती प्रॉब्लेम, शरीरावरती प्रॉब्लेम क्रिएट होतात. आता मार्केटमधले क्रीम्स, ग्लायकोलिक ॲसिड, कोजिक ॲसिड हे असे टोनर आहे, टोनर पण नाही, हे असा इन्ग्रेडियंट आहे ज्याने आपला काळवटपणा, आपला वांगपणा किंवा कोणतीही काळवट झालेली शरीरातली कोणतीही बाजू असो तो कमी करायला मदत करतो. आणि त्याच्यासाठी ग्लायकोलिक ॲसिडचं हे टोनर खूप छान आहे. याचे फायदे भरपूर आहेत, म्हणजे फक्त तुम्ही स्किनवरती लावू शकता नाही, तुम्ही केसांच्या आतमध्ये स्काल्फवरती लावू शकता, तुम्ही इथे पूर्ण नीजला, एल्बोला, प्रत्येक ठिकाणी तुम्ही ह्या गोष्टी वापरू शकता जिथे जिथे तुम्हाला काळवटपणा जाणवतो आहे. लावायचं कसं? दररोज लावायचं नाही, आठवड्यातून फक्त 2 वेळा लावायचं. छोट्याशा कॉटन पॅडमध्ये घ्यायचं, त्याच्यावरती ऑलरेडी सीप असतं ते टाकायचं आणि जिथे जिथे आपल्याला ते काळवटपणा मला जर असेल तर फक्त टॅप 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 करायचं. आणि हे जनरली रात्रीच्या वेळी लावलं जातं, दिवसा लावायचं नसतं, फक्त तुम्हाला रात्रीच्या वेळी हे लावायचं आहे. आता त्यानंतर कोणती काळजी घ्यायची आहे? खूप सनस्क्रीन लावायचं आहे. उद्या सकाळी उठल्यानंतर छान स्किन केअर केल्यानंतर आणि टोनर लावल्यानंतर तुम्हाला काही वेळाने म्हणजे अर्ध्या तासाने मॉइश्चरायझर लावायचं आहे, लगेच लावायचं नाही. त्याचं असं तेवढं होऊ द्यायचा आणि त्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर लावायचं आहे. तर अशा प्रकारे मी तुम्हाला एक हेअर म्हणजे जे घरी मास्क बनवू शकतो आणि एक टोनर हे एवढंच सांगणार आहे, कारण की भरपूर गोष्टी आहेत पण तर जे मी ट्राय केलेल्या नाही त्या मला तुम्हाला सजेस्ट करायच्या नाही. आणि मार्केटमध्ये भरपूर गोष्टी आहेत आणि जर तुम्हाला भरपूर एकदम हाय लेवलला वांग असेल तर तुम्ही डॉक्टरशी संपर्क साधा. परंतु या दोन्ही गोष्टींनी तुम्हाला नक्की मदत होईल. तर आय होप तुम्ही या गोष्टी ट्राय कराल आणि तुम्हाला या गोष्टी ट्राय करताना
थोडा जरी फरक जाणवला तर मला या कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपली फॅमिली आपल्याला वाढवायची आहे, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि या गोष्टी नक्की तुम्ही ट्राय करून बघा.